गाव बदलताय, आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. बंद करा, बंद करा, काम बंद करा, बंद करा, बंद करा. पिंपळगाव बसवंत ते दिंडोरी रस्ता रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा विरोध. भूसंपादन व मोबदला न देता काम सुरू केल्याचा आरोप. ग्रामसभेत नोटीस फेटाळली. दिंडोरी तालुक्यातील पालखेड, लोखंडेवाडी, जोपूळ, पिंपळगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. मात्र शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता काम सुरू केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांनी कृती समिती स्थापन करत नुकसान भरपाई देण्याची एकमुखी मागणी केली आहे. पिंपळगाव मार्केट ते त्र्यंबकेश्वर व्हाया दिंडोरी उमराळे हा रस्ता सिंहस्थ निधीतून होत असून राष्ट्रीय महामार्गाने त्र्यंबक जाणाऱ्या भाविकांसाठी हा बायपास बनविण्यात येणार आहे. मात्र यासाठी कोणतीही भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. पालखेड, लोखंडेवाडी, जोपूळ, चिंचखेड येथील शेतकरी प्रकल्पग्रस्त असून अगोदरच मोठ्या प्रमाणात जमिनी धरण कालव्याला संपादित झाल्या असून अनेक शेतकरी अल्पभूधारक असून संभाव्य रुंदीकरणाने मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखेड, लोखंडेवाडी, जोपूळ व चिंचखेड ग्रामपंचायतींना नोटीस बजावून रस्त्यालगत दुतर्फा 20 मीटर अतिक्रमण झाल्याचा दावा केला असून संबंधित अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाने तातडीने भूसंपादन प्रक्रिया राबवून योग्य मोबदला द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आम्ही या रस्त्याचे काम चालू होण्याच्या आधी प्रांतांना, तहसीलदारांना, कलेक्टर साहेबांना सर्वांना निवेदनं दिले की हे रस्त्याचं जे काम चालू होणार आहे याच्यामध्ये आमच्या जमिनी जाणार आहे, तर याचं ज्या काही होणार आहे नवीन जास्त जागा रस्ता सोडून त्याचं योग्य मूल्यमापन करून भूसंपादन विभागाने आमच्या जमिनी आमचे गट मोजून द्यावे. नंतर जी रस्त्यामध्ये जागा जात आहे प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा मोबदला भेटावा, कारण आम्ही सर्व शेतकरी अल्पभूधारक आहे. आज जर हा रस्ता एवढा मोठा होत असेल याला आमचा विरोध नाही, परंतु आम्हाला जगण्यासाठी साधनच उपलब्ध राहणार नाही. आमच्या घरातील कोणी माणूस नोकरीला नाही, आम्ही सर्व शेतकरी बांधव आहोत. आम्हाला हे जर असं झालं तर आज रस्त्यावर भीक मागण्याची वेळ येईल. कृपा करून आमची गावकऱ्यांची या रस्त्याची अशी सर्वांची मागणी आहे की शेतकऱ्याला मोबदला द्यावा आणि त्यांचा रस्ता त्यांनी करून घ्यावा. धन्यवाद. आमची शासनाला अशी विनंती आहे, आमच्या येथील सगळे जे शेतकरी आहेत ते अल्पभूधारक आहे आणि जे शासन रोड करते त्याला आमची हरकत नसून आपल्याला आमच्या शेतकरी वर्गाला ते जे काही रोडमध्ये हद्द जाईल त्याचं कंपन्सेशन मिळायला पाहिजे. आमच्या प्रगतीला विरोध नाही आहे किंवा रोडला पण आमचा विरोध नाही, पण आमचे जे शेतकरी ते अल्पभूधारक आहे आणि आमची ही वडलोपारी जमीन आहे आणि त्या जमिनीची मोबदला आम्हाला जर मिळाला तरच शेतकऱ्याला जगण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. नाहीतर आमचा जो शेतकरी आहे तो देशोधडीला लागल आणि त्याला उपजीविकेचं साधन राहणार नाही. तरी ही आमची वडलोपारची जमीन आहे, ही शासनाकडून आम्हाला मोबदला मिळालाच पाहिजे असं आमचं म्हणणं तीव्र म्हणणं आहे किंवा तीव्र निषेध करतोय आम्ही. AN न्यूज मराठी, दिंडोरी.